चालेल पण संतांची अवकृपा होता कामा नये. का? देवाची अवकृपा झाली तर त्या अवकृपेला प्रायश्चित्त आहे, पण संतांच्या अवकृपेला प्रायश्चित्त नाही. ऐकत राहा. संत आपल्या जीवनाचा जो उद्धार करत असतात तो उद्धार अनेक कारणांनी करतात, अनेक प्रकारांनी करतात, अनेक कृपेने करतात. त्यामध्ये काही महत्वाच्या कृपा आहेत, ज्या कृपा तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे. त्यातली पहिली कृपा आहे शब्द कृपा, दुसरी कृपा आहे दृष्टी कृपा, तिसरी कृपा आहे हस्त कृपा आणि चौथी कृपा आहे संकल्प कृपा. विठाल विठाल विठाल. पहिली कृपा आहे शब्द कृपा, ज्यामध्ये संत साहित्याची परंपरा आहे. मला एक सांगा, सकाळचा लोकमत संध्याकाळी चालेल की नाही शाश्वती नाही, दुसऱ्या दिवशी तर अजिबात चालत नाही. एसटी पकडण्यासाठी एकदा मालेगावच्या स्टँडवर बसलेलो होतो. बाजूला रसवंती होती, एसटीला वेळ होता. ते रसवंती जवळ जाऊन बसलो आणि तो पेपर उचलला, वाचायला लागलो. चांगल्या दृष्टीने निरखून पाहिलं तेव्हा कळालं 8 दिवसापूर्वीचा पेपर होता तो. मी त्याला म्हटलं का रे 8 दिवसापूर्वीचा पेपर आणि तू इथे ठेवला? तो म्हणे महाराज तुम्ही तारीख पाहिली म्हणून गणच बांकाटाच्या तेच वाचिन निघ जातात म्हणजे. आजचा पेपर उद्या चालत नाही. पेपरवाल्याने जोरात एसटी मध्ये आवाज दिला, पेपर पेपर पेपर. एका माणसाने 1 रुपयाला एक पेपर घेतला. कंडक्टरने डबल बिल दिली, गाडी चालू झाली. पेपर विकणारा उतरून गेला. ज्याने पेपर घेतला तो हसायला लागला. लोक म्हटले का रे का बरं हसतोयस? पेपरवाल्याला फसवलं म्हटले. काय झालं? खोटा रुपया दिला म्हटले त्याला. लोक म्हटले हुशारच आहे, फुगट आहे का, बायगावचा आहे? लोक म्हटले हुशारच आहे. गाडी 40गाव फाट्यापर्यंत गेली ना आणखी हसायला लागलं. लोक म्हटले काय झालं, का बरं असतं? पेपरवाला बेकार निघाला म्हटले. का बरं? कालचा पेपर देऊन गेलं म्हटले. वजीरखेड्याचं होतं. कालचा पेपर आज चालत नाही. पण मला एक सांगा, आम्ही आजही त्याच प्रेमाने रूप पाहता लोचनी 750 वर्षापूर्वीचा अभंग म्हणतो महाराज. आजही त्याच प्रेमाने म्हणतो. का? ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला गीचित कलिका उजळली श्रीकृष्णे. त्या शब्दांची ती कृपा आहे महाराज, त्या शब्दांचं ते सामर्थ्य आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतायत, आम्हा घरी धन शब्दांची चर, आम्हा घरी धन तुका म्हणे पहा शब्दाची गौरव. काही अर्थाने याला बाद येऊ शकतो. तुकोबारांचं अजून एक प्रमाण असं आहे, अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. बाद येऊ शकतो कधी कधी, पण परंपरा आहे. तुम्हाला काय वाटतं? बसा बसा बसा. हवा लागते ना? बापू मोठं नवलच आहे हो. हे बिचारे 2 तास उभे राहतात, घाम गाळतात आणि हवा यांना कोणालाच हवा लागत नाही. पाहते नवल देवा, याला हवा नाही, याला कोणालाच हवा नाही. बिचारे मस्त आरामात बसतात. हाच तर फायदा आहे महाराज श्रवण भक्तीचा. विठाल विठाल शब्दांमध्ये काय ताकद आहे सांगतो. शब्दकृपा. पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव नावाचं गाव आहे. कशा करता प्रसिद्ध आहे माहिती आहे तुम्हाला? कशा करता? तमाशा करता. अगदी बरोबर आहे. चांगली तयारी आहे तुमची. तमाशा करता. तिथे एक तमासगीर होऊन गेला, त्याचं नाव मारुती. तमाशामध्ये काम करणाऱ्या 2 बायकांचं त्याच्यावर प्रेम होतं.
त्या दोन्ही बायका त्याला म्हणायच्यात की तू माझ्याशी लग्न कर. मारुती सात्विक होता, त्याची जोग महाराजांवर श्रद्धा होती. त्याने सांगितलं मी लग्न करेल, पण जोग महाराज ज्याच्याशी सांगतील त्याच्याशी करेल. एके दिवशी दोन्ही बायांना बरोबर घेतलं आणि आळंदी तीर्थक्षेत्रावर आला जोग महाराजांना भेटण्यासाठी. जोग महाराज भंडाऱ्या डोंगरावर गाथीचं पारायण करत होते. त्या दोन्ही बायांना घेऊन भंडाऱ्या डोंगरावर गेला. एका झाडाखाली जोग महाराज गाथा पारायण करत होते. दूर उभा राहिला. महाराज जोग महाराजांजवळ चेहऱ्यावर इतकं तेज होतं आणि इतकी ताकद होती की त्यांच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. दूर उभा राहिला. गाथा पारायण संपलं. पारायण संपल्याबरोबर जोग महाराजांनी गाथा असा बंद केला. जेव्हा वरती पाहिलं तेव्हा दिसला समोर मारुती होता. ए मारुती ये जवळ ये. जवळ आला. दोन्ही बाया आणल्यात, नमस्कार केला आणि मग जोग महाराजांनी विचारलं मारुती कशा करता आलास? महाराज एक अडचण होती. म्हटले काय? या दोन्ही बायका माझ्या तमाशात काम करतात, दोघींचं माझ्यावर प्रेम आहे आणि या दोघी मला सांगतात माझ्याशी लग्न कर. तुम्ही सांगा मी लग्न कोणाशी करू? जोग महाराज आजन्म ब्रह्मचारी. आली का अडचण आता? पण एक सांगू तुम्हाला, मोठी माणसं खरंच मोठी असतात महाराज. मी शब्द कृपा सांगतोय तुम्हाला. जोग महाराजांनी डोळे बंद केले 2 मिनिटं. मारुतीचा थरकाप होत होता बाबा काय बोलतील म्हणून. 2 मिनिटं डोळे बंद केलेत. 2 मिनिटांनी डोळे उघडलेत आणि मग मारुतीला प्रश्न विचारला, मारुती कधी लग्न करतो का? एवढा एकच शब्द उच्चारला महाराज. मारुती कधी लग्न करतो का? एवढ्याच वाक्याचा परिणाम त्या दोन्ही बायांना भंडाऱ्या डोंगरावरून परत पाठवलं. त्याच भंडाऱ्या डोंगरावर तुकोबारांचा 4500 अभंगाचा गाथा त्या मारुतीने पाठ केला आणि तोच मारुती एक दिवस वारकरी शिक्षण संस्थेचा शिक्षक बनला. त्यांचं नाव वैकुंठवासी मारुती बुवा ठोंबरे. ही शब्दकृपा आहे महाराज. ही शब्द काय करू शकत नाही. शब्द काही माणसांच्या शब्दात एवढी ताकद असते महाराज, काय सांगू तुम्हाला. एखाद्या श्रीमंत माणसाकडे एखादा गरीब माणूस जावा आणि त्याने सांगावं साहेब माझ्या मुलीचं लग्न आहे हो. तो विचारतो काय अडचण आहे? काही नाही, किराणा नाहीये माझ्याकडे. जाय रावळगाव नाक्यावर जाय, अमुक दुकानामध्ये जाय, माझं फक्त नाव सांग, 10,000 रुपयाचा किराणा उचलून घे. हो, तो खरंच दावत गेला महाराज रावळगाव नाक्यावर. एका दुकानदाराकडे गेला आणि त्याला सांगितलं मला अमुक श्रीमंताने पाठवलं, 10,000 रुपयाचा किराणा पाहिजे. दुकानदाराने सांगितलं नोकरांना याला 10,000 रुपयाचा किराणा द्या. एका शब्दावर. आणि एक दुसरं गेला महाराज. तो म्हणे चाल 10,000 रुपयाचा किराणा. वाय मागली उधारी लई नि गाड्या. काय कारण आहे? त्या शब्दांमध्ये ताकद का नाही महाराज? त्याचं कारण आहे शब्द कृपे करतात तेवढं सामर्थ्य लागतं. संतांची कृपा होऊ देत, फक्त संतांच्या कृपेचा पार सहज होऊ देत महाराज. त्यांच्या चरण सानिध्यामध्ये एवढी ताकद आहे. तुकोबाराय सांगतात वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये. संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये. एक नंबरची कृपा आहे शब्द कृपा. दुसरी कृपा आहे दृष्टी कृपा. संतांची दृष्टी आपल्यावर पडावी आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडावं, आपल्या जीवनाचा उद्धार. बाबा किती कृपा. महाराजांनी दृष्टांत दिलाय. दृष्टीमध्ये एवढी पण ताकद असू शकते महाराज. प्रभू परमात्म्याने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केले, त्यापैकी एक प्राणी त्याचं नाव आहे कासव. नीट अभ्यास करा. कासविणीला स्तन नाहीत महाराज. कासव पाहिलंय तुम्ही? कासव
मंदिराच्या समोर असतं. त्याचं कारण आहे कासव का असतं. बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही कासव का असतं. तो नवरदेव तर बिचारा त्याच्यावर पाय ठेवून पुढे चालला जातो. नवरदेव सारखा भाग्यवान प्राणीच नाही. चप्पल सुद्धा काढत नाही महाराज मंदिरामध्ये नवरदेव. त्या कासवावर पाय ठेवून पुढे चालला जातो. बऱ्याच लोकांना माहिती नाही मंदिरामध्ये कासव का असतं. ऐका, कासविणीचे 2 स्वभाव सांगेल मी तुम्हाला. कासव प्राण्याच्या अंगाला तुम्ही जर स्पर्श केला तर तो एका क्षणार्धात आपली सगळी इंद्रिय अंकुचित करून घेतो आणि पोटात घालतो. त्याच्या पाठीचं कवच प्रभू परमात्म्याने इतकं जड बनवलेलं आहे, त्याच्यावरून ट्रक जरी चालला गेला तरी त्याला काही होत नाही महाराज. कधी शोधलंय? अहो जाऊ द्या. कासविनीने किंवा कासवाने आपली इंद्रिय अंकुचित करून पोटात घालण्याचा आणि मंदिरात लावण्याचा काय संबंध? मंदिरात का? प्रभू परमात्म्याचं दर्शन घ्यायला जाताना अगोदर कासवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि प्रभू परमात्म्याला सांगावं लागतं, हे प्रभू परमात्म्या, संसारामध्ये सैरबैर झालेली माझी इंद्रिय जी आहेत ना, ती इंद्रिय कासवासारखी अशी अंकुचित करून तुझ्या पायाजवळ ठेव. एवढ्या करता कासवाचं दर्शन घ्यायचं. नंबर 2, कासवाचा दुसरा स्वभाव सांगतो. कासविनीला स्तन नाहीत महाराज. सस्तन प्राणी आहे कासव. कासविनीला स्तन नाहीत. प्रभू परमात्म्याने निर्माण केलेला प्राणी. ऐका, जगामध्ये भरपूर प्राणी आहेत असे महाराज. सर्पाला कान नाहीत महाराज. सर्पाला कान नाहीत. मग त्याला ऐकू कुठे येतं माहितीये? त्याची श्रवणेंद्रिय प्रभू परमात्म्याने डोळ्यामध्ये दिलेली आहेत महाराज. सापाला डोळ्यामधून ऐकायला येतं महाराज. अजून सांगतो, बरेच प्राणी आहेत महाराज. खेकड्याला डोकं नाही. खेकड्या पकडणाऱ्याला विचार, अर्थात आपल्याला बी नाही बा, पण त्याचं नाव झालं विचारायचा. बऱ्याच लोकांना डोकं दुखायला लागल्यावर कळतं आपल्याला डोकं आहे असं, तेव्हा गोळी घ्यायला जातात ते. तोपर्यंत त्यांना माहितीच नाही आपल्याला डोकं आहे असं. तसा प्रभू परमात्म्याने या जगामध्ये एक प्राणी निर्माण केला, कासव. त्या कासविणीला स्तन नाहीत महाराज. मग तिच्या पिलाचं पोट कसं भरतं माहिती तुम्हाला? प्रभू परमात्म्याने तिच्या दृष्टीमध्ये पान्हा निर्माण केलाय महाराज. ज्या वेळेला त्या कासवाच्या पिलांना भूक लागते ना, त्यावेळेला ते कासवाची पिलं त्या मादीकडे पाहतात, त्या कासविनीकडे. प्रभू परमात्म्याने तिच्या दृष्टीमध्ये असा पान्हा केलाय, तिने जर प्रेम भऱ्या दृष्टीने आपल्या पिलांकडे पाहिलं तर त्या पिलांचं पोट भरून जात. कासवीचे बाळ आहे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग. जगद्गुरु तुकोबरांचा प्रमाणे दोघांना ही भेटी अंग संग. आईचं आणि बाळाचा अंगसंग होत नाही, दोघांची भेट होत नाही, तरी सुद्धा त्या बाळाचं पोट भरतं. त्याच्या दृष्टीमध्ये पाहणं आहे. तसं साधू संतांनी जर का कधी कृपा दृष्टीने एखाद्याकडे पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं महाराज. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुल्या पती बैसावेले, बाप रखुमा देवी बरे भक्ता दिधने वरदान. कृपा दृष्टी न्याहाळीले आपुल्या पती बैसावेले, बाप रखुमा देवी बरे भक्ता दिधने वरदान. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुल्या पदी बैसविले, बाप रखमा देवीवर विठ्ठिले भक्ता दिदले वरदान. कशाची कृपा आहे? दृष्टीची कृपा आहे. तिसरी कृपा स्पर्श कृपा. किती झाल्यात? 2 झाल्या. पहिली कोणती? बरोबर आहे. कोणती? शब्द कृपा. दुसरी
दृष्टी कृपा. आता तिसरी स्पर्श कृपा. स्पर्श कृपा. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, परिणाम मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा. मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा. हरे प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा. प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा. विशेषार्थ केला श्रीमद भगवत गीतेचा. भगवत गीतेचा. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा. पिंपळ द्वारीचा. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ द्वारीचा. जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा. शिवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. जय देवा जय देवा ज्ञानदेवा. शिवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई नावाचं एक गाव आहे. त्या अंबेजोगाई गावामध्ये शंखपाळ नावाचा एक राजा राहत होता. त्याच्या दरबारात जर एखादा साधू आला तर त्या साधूला तो प्रश्न विचारायचा, रिक्मे में पाव ब्रह्म बताव, नाही तो उठाव टिकाव. रिक्मी माहिती आहे तुम्हाला? घोड्यावर बसताना जिच्यावर पाय ठेवून बसावं लागतं तिला म्हणतात रिक्मी. काय सांगायचा तो शंखपाळ? साधू दिसला की त्याला आणायचा. रिक्मे में पाव ब्रह्म बताव, नाही ब्रह्म दाखवलं उठाव टिकाव. टिकाव पडलेला असायचा. टिकाव द्यायला लावायचा त्या साधूला आणि ते तळ खोदायला लावायचं. आजही तुम्ही अंबेजोगाईला गेलात, आजही अंबेजोगाईला गेलात तर अंबेजोगाईच्या भर चौकामध्ये खूप मोठं तळ आहे. ते सगळं तळ साधूंनी खोदलेलं आहे महाराज. असे हजारो साधू त्या ठिकाणी जमा झालेत. एकालाही ब्रह्म दाखवण्याची ताकद नव्हती महाराज, एकालाही ताकद नव्हती ब्रह्म दाखवण्याची, पण तळ मात्र खोदलं जात होतं महाराज. प्रचंड मोठं तळ, सगळे साधू तळ खोदायचं काम करायचे महाराज. पण बघा एके दिवशी असाच मुकुंदराज स्वामी नावाचा साधू, ज्या मुकुंदराज स्वामींनी आपल्या मराठी शब्द साहित्यावर खूप मोठी कृपा केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी त्यांचा जन्म आहे. खूप मराठी साहित्य निर्माण केलं त्यांनी. तो मुकुंदराज स्वामी नावाचा साधू त्या ठिकाणी फिरत फिरत आला. लोकांनी त्याला सांगितलं, महाराज गावामध्ये जाऊ नका. का? तुमच्यासारखे आजपर्यंत हजारो साधू आलेत आणि ते जर शंखपाळ राजाच्या ताब्यात सापडले तर तो शंखपाळ राजा त्याला विचारतो ब्रह्म दाखव, नाही तर एक काम कर, हा टिका उचल आणि इथे तळ खोदत बस म्हणून. हसू आलं मुकुंदराज स्वामींना. राजाचा तपास करत करत भर चौकामध्ये पोहोचले. राजाने पाहिलं साधू आले. साधू आहे हा, रिक्मी में पाव ब्रह्म बताव, नाही तो उठाव टिकाव. एखादा गुरु भेटतोच महाराज माणसाला, भेटायलाच पाहिजे नाही का? मुकुंदराज स्वामी म्हटले काही हरकत नाही, घोडा आण. घोडा आणला. राजाला सांगितलं रिक्मीमध्ये पाय ठेव. ठेवला. शंखपाळाने पाय ठेवून घोड्यावर बसला आणि घोड्यावर बसल्याबरोबर मुकुंदराज स्वामींनी जसा शंखपाळाच्या डोक्यावर हात ठेवला त्याला 6 महिने समाधी लागली महाराज. 6 महिने. त्याच जागेवर 6 महिन्यानंतर मुकुंदराज स्वामींनी त्याला खाली उतरवला. उतरवल्याबरोबर त्या घोड्याचं प्रारब्ध, तो घोडा त्याच ठिकाणी मेला. पुढे तोच घोडा रेडा बनून ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत आला आणि त्याच ठिकाणी मुकुंदराज स्वामींनी शंखपाळ राजाला समाधी दिली महाराज. याला हस्तकृपा म्हणतात. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज पैठण क्षेत्रामध्ये आलेत आणि पैठण क्षेत्रामध्ये त्यांची परीक्षा चालू झाली,
त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व ब्रह्मवृंदांना सांगितलं काय, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. हसू यायला लागलं बाकीच्या ब्रह्मवृंदांना. देव सगळ्यात आहे, हो तुझ्यात पण आहे. ज्ञानोबा म्हणते हो माझ्यात पण आहे, आमच्यात पण आहे, हो आमच्यात पण आहे, तुमच्यात पण आहे. एक ब्रह्मवृंद म्हटला का रे, समोरचा हा जो रेडा चाललाय त्या रेड्याचं पण नाव ज्ञानी आहे, त्याच्यात पण ब्रह्म आहे. आणा त्याला बोलून. आणलं बोलून. महाराज जर याच्यात ब्रह्म आहे असं तू म्हणतोयस ना, तर याच्या मुखातून वेद बोलवशील का? का बोलवणार नाही. महाराजांनी आपला हात जसा त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवला, ठेवल्याबरोबर तो रेड्या मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, रेडा मुखी